बाळा आ? ही भाजी तू केली वय हो. आणि कशाची भाजी आहे? पनीरची भाजी आहे पप्पा ती. पनीरची भाजी आहे. हो. आणि ह्यातलं पनीर कुठं आहे? पनीरच टाकायचं विसरले मी त्याच्यात. ओ अहो काय झालं तुम्हाला एवढं का शांत शांत झालात? अगं मला ना डोक्याला लई टेन्शन आहे बघ. कशाचं टेन्शन आहे? अगं आईची आणि बहिणीची भांडणं झाले आणि मला नाही वाटत ते आता दोघी जण एकत्र येतील म्हणून. अहो तुम्ही कशा टेन्शन घेता? मी आहे ना, मी बघा तुमची आई बहीण कशी एक करते. चला लावते फोन त्यांना मी. घरातली पिला बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. ए श्राव्या, तू मला पिढा म्हणते का? मी काय पिढा दिसते का तुला? काय बाई लेकर बी नवरेवानीच. अगं काय तू पिला आहे का? मग कुणाला म्हणली तू? अगं मम्मी तू काय पिला आहे का? मम्मी आहे तू. हा का? मला वाटलं मलाच म्हणली पिढा. बापांचीच बाई लेकर बी. होय हो. काय आता तुमचा पुढचा प्लॅन काय? माझा वय हा आता इथून पुढे ना प्रत्येक चौकात मीच दिसणार. काय? प्रत्येक चौकात तुम्ही दिसणार होय? हा म्हणजे फुल प्लॅन केली बाई भीक मागायची. अगं भीक मागायची नाही. काय बी कशी म्हणते तू? मग काय प्लॅन आहे सांगा. म्हणजे तुला दुसरं ऐकायचंय वय? हा माझा ना आता सध्या 399चा प्लॅन आहे, ते बी अनलिमिटेड. एवढं डोकं कुणी दिलं अर्धांग बिंडक? हा डोकंच नाही होय तुम्हाला कसलंच. आता तूच विचारलं तुमचा प्लॅन काय आहे? 2 प्लॅन सांगितलं तरी तो म्हणते अजून काय प्लॅन आहे. अहो तुमची आई बहीण एक करायची नाही का? हा हा हा. त्या प्लॅनिंगचं विचारते. करायची ना तुमची आई बहीण एक? अगं आई बहीण एक करायची म्हणजे त्यांची जी भांडणं झाल्या ती एक करायच्यात. मग मी बी तेच सांगते, जे भांडणं झालेत ना हा ते एक करायचे. असं म्हण ना मग. का तुमची आई बहीण एक करते म्हणल्यावर ती कसं वाटतंय? ऐकण्याच्या कानात दोष असतो, बोलणाऱ्याच्या तोंडात दोष नसतो, कळ ना? काय करायचंय? मिटवायचे ना त्यांची भांडणं. कशी मिटवायची मग? मिटवू कशी तरी. माझं मी बघीन, तू राहू दे. नाही नाही, मीच मिटवणार आहे त्यांची भांडणं. तुझ्या ना नादीच लागण्यात काय अर्थ नाही बघ. मी ना माझी बहीण आणि आई एकत्र कशी आणायची ते माझ्या मी बघीन. मी चाललो. ओ कुठे चालत तुम्ही? मी ना दुबईला चाललोय, दुबईला. बरं बरं चला, मला तिथं ज्वेलरी खरेदी करायची. मी ना पॅरिसला चाललोय, पॅरिसला. बरं बरं चालतंय, मला तिथून मेकअपचं सामान खरेदी करायचंय. मी ना आता लंडनला चाललोय, लंडनला. बरं बरं चला, तिथनं परफ्यूम घेऊन येते मला. अरे जिथं जाईन तिथं यायचंच म्हणते. मी ना आता नरकात चाललोय. भगवान का दिया वो सब कुछ है, फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या. या मग. काय बाय हे नरकात जायचं म्हणलं की म्हणती भगवान का दिया सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है. नाना पाटेकरचा डायलॉग हा नाही बघती लगेच. हा राणी, ए राणी, सौम्या, आ? माझी राणी कुठे आहे का? पप्पा तुम्ही मला राणी का म्हणता? अगं नौकराने म्हणायला मला जड जात म्हणून तिला राणी म्हणतो. सौम्या तुला माहितीये का मी तुझ्या पप्पाला जानू का म्हणते? का? कारण की मला पण ना जानवर म्हणाय जड जात. मला वाटलं 2 शब्द प्रेमाने म्हणत असतात मला राणी, पण मी घरातली नौकरानी आहे ना. सौम्या तिथे ती पाहुणे बसल्यात, त्यांना चहा पाणी दिलं का नाही? तू काय विचारलं का काय नाही? हा काय हवंय काय काय विचारलंच का नाही? बोलले का नाही पाहुण्यांना कधी आलात, बरं आहेत का नाही काय? हो की तर पाहुणे आल्यात, तुला दिसत नाही का? बघ बरं, विचारलं का नाही पाहुण्यांना काय? अगं मग पाहुणे कुठे आहेत तेव्हा इथं बसलेली? अगं तुला नीट दिसत नाही का? नीट बघ जरा. अगं तू काय एडीबिडी झाली बाई? पाहुणे आहेत बाई इथं कुठे तेव्हा? बघ तू तुझ्या डोळ्याने. एवढं कळतं ना? कळतं ना एवढं? मग ही फॅन ही लाईट काम चालू ठेवल्यात का?
मम्मी तू पप्पाचा रंग माझ्यावर काढायला लागली ना. ए तोंड बंद कर आणि हो चालते इथनं. मीच जाते. त्या बिनडोकच्या नादी लागत असते तू. सौम्या हा आता आपण चिडीला घालावलंय तिला, आता आपलं जेवायचं वांद होईन आता. मग काय. आता काही काम करतो मी, तिला जरा लाडी गुडी लावतो बर बर. आणि जेवाय काय केलंय ते विचारतो. हा 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 चालतंय, जाऊ का? जावा जावा जावा. आणि जेवाय केलं असलं तिने तर मी तुला हाक मारतो हळूच, मग तू ये जेवायला. बर बर. हा? हा विचारा विचारा आणि विचारा. तिच्या आधी मी समजूत काढतो थोडीशी. ती बर. आधीच लय चिडकी आहे. मग काय. हा ते काय सांगायचं ती जात, जाऊ दे असू दे आता विषय बंद जावा करतो. जावा पटकन जावा पटकन जावा भूक लय लागली. बायको, जानू, डार्लिंग, लव यू, पिल्लो, बाबू. नोकरानी. हे नौकरांनी म्हणत असं तू का नाही थट्टा मस्करी चेष्टा केलेली तू कुस्करीवरच घेते बघ. ते आपल्या चेष्टाने म्हणत होतो ग साम्याला मी, ते लगेच सिरियस घेते आणि ते हे करून बसते बघ, तोंड फुगून बसते. बरं ऐक ना, काय मला ना लय भूक लागली अगं. काय करू मग? जेवाय वाढणं चल ना. जेवायला काय नाही, नुसत्या चपात्या केल्यात मी. हा आणि चपात्या गरम गरम करून टोपल्या झाकून ठेवल्या आणि मला आता भाजी करावा आणि ह्यांना घ्यायला द्यावा. तर लगेच माझ्या कानावर आला ऐकायला नोकरांनी म्हणायला अवघड जातंय. म्हणून माझं फिरलंय डोकं. आता त्या चपात्या आहेत टोपल्यात, चटणी घ्या आणि घ्या. भाजी काय नाही करत बसत मी आता. पप्पा मी आज तुम्हाला माझ्या हातनं पनीरची भाजी करून घालू खायला. पनीरची भाजी. हा अरे माझ्या तर ती तोंडाला पाणी सुटलं, लय आवडीची भाजी आहे बघ माझ्या ती. बर बर करते लगेच. करते ना? करू का मग आता जाऊ? चालतंय ना, मग मी चपात्या केल्या तू पनीरची भाजी कर. हा? तू खाशील ना का मामा पनीरची भाजी? खाईन, आवडते मला पण. अगं ती तर फुग्या उड्या हाणून खाईन, कळलं का? बर बर. तिला तर लय आवडती. हा हा आता मी पनीरची भाजी करायला जाते आणि चपाती मस्तपैकी जेवायला आणते तुम्हाला घरी. हा चालतंय. जाऊ का मग आता? हा पनीरची भाजी करून घेऊन ये. बर बर बाय. तुम्ही का मला तसं म्हणलात मग? नोकरांनी म्हणायला लय अवघड जातं. अगो पिल्लू, जानू, बबडू. असं काहीच म्हणू नका मला. का तुमच्या असले पिल्लू जानवर माझा आता काहीच भरोसा राहिला नाही. बरं ऐक ना, तुझं एक काम वाचवलंय का नाही आता मी? काय? सौम्या गेली का नाही भाजी बनवायला? अहो गेली ती का? गेली भाजी बनवायला. मग तुझ्या जीव आहे म्हणून मी सांगितलं तिला भाजी बनव म्हणून. पण मला लय राग आला तुम्ही मला तसं बोललात तर. मी एवढं तुम्हाला जानू जानू म्हणते, तुम्ही मला तसं बोलतात. अगं पण तीच तीच काय घेऊन बसते तू? बरं ठीक आहे, मला पण लय भूक लागली. ते सोम्याची भाजी झाली का बघा आणि ह्या इथं घेऊन जेवायला. बरं ऐक ना, दे ना सोडून आता. तुझं तर काय आहे माहितीये का, नादाला पादन 6 महिना वाद. सौम्या झाली का ग भाजी? सौम्या झालं का बा भाजी? झाली झाली. बर बर ये बाहेर घेऊन चल जेवायला. हा हा आणलं बघ मम्मा जेवायला. बर बर चपात्याचं आणते हा मी जाऊन पटकन. आण बाया, लय भूक लागली या. चल बाया सौम्या, लय भूक लागली मला तर. बर बर. असली कशी भाजी बनवली का सौम्या तू? तुला भाजी येत नाही तर बनवायचीच नसती ना. जी गोष्ट येत नाही ती करायची नसती. कशाला थोबड घेऊन बनली का मी बनवते भाजी म्हणून? आतापर्यंत मी भाजी करून 4 माणसं जेवून उठले असते. जी येत नाही ना ती करायच्या नादी लागायचं नसतंय. अर्धाम बिंडोक. अगं काय झाली का लेकराला बोलायला लागली? एवढी लेकराने आपल्यासाठी भाजी करून आणली, तू तुझं काम वाचवलं एक आणि तू कुशल लेकराला बडबाड 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 करते. अहो अख्ख्या भाजीची वाट लावली या पोरींनी, सगळी भाजी बिघडून टाकली. सगळी भाजी बिघडून टाकली. मग ऐक ना, काय? तुझ्याकडून बी कधीतरी भाजीत मीठ कमी पडतं, कधी जास्त होतं, कधी त्या दिवशी खिचडी केलती का नाही तू? केलती की. मग त्या खिचडीत काय होतं? मीठ जास्त होतं का नव्हतं? तर मला म्हणली खिचडीत मीठ नाही जास्त झालं, तुम्ही शाबूस तांदूळच कमी आणलाय. हा मग आम्ही त्या टायमीला खातो का नाही गप मान खाली घालून? आणि कुशाला एवढीशा लेकराला तू बडा 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 करते? एवढी लेकरांनी चांगली भाजी बनवली. ओ बस झाला तुमचं कौतिक. आता जेवण करा तुम्ही. मी बसते पुढे तुमच्या. जेवण करा तुम्ही.
अगं बाबू बाळा, हा ही भाजी तू केली वय हो आणि ही कशाची भाजी आहे? पनीरची भाजी आहे पप्पा ती. पनीरची भाजी आहे. हो आणि ह्यातलं पनीर कुठं आहे? पनीरच टाकायचं विसरले मी त्याच्यात. पनीर टाकायची विसरली वय. हो ताट घ्या, जेवण वाटते तुम्हाला. तुमच्या पोरीने केलेली जेवायला भाजी धरा. धरा हा. पप्पा जेवा जेवा. धरा मम्मी ना. तू पण जेव की अगं. नाही नाही नको मला जेवाय धरा. अगं भाजी किती छान दिसते, सुंदर सुरेख. खा की. एक काम कर ना, आता त्यात पनीर टाक आणि तू आणि तुझा पप्पा मिळून खा. मी चालले हॉटेलला जेवायला. हॉटेलला जेवाय चालली तू? हा मी जाणार आहे आता हॉटेलला. ए थांब 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 थांब. कुठे चालली तू? हॉटेलला जेवायला. हॉटेलला जेवायला? हा कुठे चालली म्हणले तू? अहो हॉटेलला चालले जेवायला. सौम्या, ती माझी चप्पल आण ग. ए सोमेन नको चप्पल आणू. चप्पल कशाला आणता? सौम्या तू जा माझी चप्पल आण. अहो नाही चालले मी हॉटेलला, चप्पल नको. अहो नाही चालले, खरंच नाही चालले हॉटेलला. ए थांबितच. सौम्या ती दुसरी बी माझी चप्पल आण. ओ अहो नाही चालले मी हॉटेलला. चला घरात, घरात चला जेवण करू आपण दोघं. चला ना घरात जेवण करू. चला 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 घरात जेवण अगं करू. तुला हाणत नाही. मग चला आपण दोघं बी हॉटेलला जाऊ जेवायला. चला चला चल. चला. मी तर लय घाबरले आहो 1 मिनिटासाठी. होय. मला वाटलं चप्पल आणून मला हाणताय चपलीने. तर माणसं आहे तर मला म्हणली की जेवायला केलंय, लय मस्त केलंय जेवण. आणि मला चप्पल आणायला लावून दोघ गेली. काय थांब ह्यांच्याकडे बघतीच आता.